नमस्कार, जुन्नर डायरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नवरात्र उत्सवानिमित्तानं आपण आजची जी मुलाखत आहे ती तमाशा कलावंत लक्ष्मी नारंगावकर यांची आपण घेत आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्रात पहिला तमाशा जो सुरू झाला तो ह्याच कलापंढरी नारंगावमध्ये. त्यावेळेस असणारे तमाशा कलावंत भाऊ बापू मांग नारंगावकर, त्यानंतर तमाशा विठाभाई भाऊ नारंगावकर आणि त्यांच्याच ह्या नातं आहेत लक्ष्मी नारंगावकर माझ्यासमोर जोडलेले आहेत. हा तमाशाचा प्रवास कसा होता ह्या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. लक्ष्मीताई नमस्कार. नमस्कार. मला सांगा, तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून तमाशामध्ये आपण कला सुरू केली? मी ह्या तमाशा कला क्षेत्रात ज्यावेळी आले त्यावेळी मी 13 वर्षाची होती. म्हणजे साल 94 असेल. 94 पासून या कला क्षेत्रात मी आले. मी 13 वर्षाची होते त्यावेळापासून ते आतापर्यंत या कला क्षेत्रात म्हणजे बराच फरक पडलेला आहे. आता हे नवरात्राचे दिवस आहेत. काही नवरात्राच्या अशा आठवणी आहेत की त्यावेळी नवरात्रामध्ये आम्ही नगर जिल्ह्यात कार्यक्रम करायचो. कंप्लीट 9 दिवस कार्यक्रम राहायचे, यात्रा राहायच्या. नगर जिल्ह्यातच त्या नवरात्राच्या यात्रा असतात, तिकडे आम्ही कार्यक्रम करायचो. पण कार्यक्रम हा 7ला चालू व्हायचा तर 9 वाजेपर्यंत 2-3 हजार पब्लिक यायचं तिकडच्या कार्यक्रमात त्यावेळेस. आणि आता म्हणजे आता बघते मी बराच फरक पडलेला आहे. आता नवरात्राच्या ह्या दिवसामध्ये तर आम्ही घरीच असतो. पाक दिवाळीच्या टायमाला आमचे कार्यक्रम बाहेर पडतात. पण आता तसा जसा म्हणावा तसा पब्लिकाचा प्रतिसाद भेटत नाही. याला कुठलं कारण असतं? पब्लिकचा प्रतिसाद का तुम्हाला भेटत नाहीये? आता पब्लिकाचा प्रतिसाद भेटत नाही याला कारण एकच आहे की आता प्रेक्षकांना खरी कला आवडत नाही जास्त राहिलेली. आता ही नवीन पिढी आलेली आहे, त्यांना डीजे शो, लावणी शो. आणि लावणीची म्हणजे काय जिवंत कला नाही, डीजे लावलं की त्याच्यावर ते चालू होते. ओके. थोडक्यात आता बऱ्याच मुलींनी, म्हणजे आता मी काय नाव घेत नाही पण सगळ्यांना माहिती आहे, गौतमी पाटील आहे, त्या सगळ्यांचे शो होतात, ते डीजेवरच शो होतात. आणि तसे शो बघायला भेटतात, 4-5 गाणी बघायला भेटतात, तिथं पैसे किती पण जाऊ द्या. जिवंत कला ही जी आम्ही प्रेक्षकांसमोर सादर करतो ना, ते प्रेक्षकाला वाटतं की 100 रुपये तिकीट काढली म्हणजे आम्ही यांचा करारच करून घेतलेला आहे. प्रेक्षक म्हणजे मला सांगायचं म्हणजे महत्व एवढं आहे की जसं नवरात्रामध्ये तुम्ही देवीला मानता, नवरात्रामध्ये 9 दिवस देवीचे उपवास करता, मनोभावी भक्ती करता. बरोबर. तर माझं एक म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक स्त्रीला त्याप्रमाणे का बघत नाही? आजकाल क्षेत्रामध्ये जरी आम्ही काम करत असेल, आम्ही पोटासाठीच काम करतो. प्रत्येकाला कला वाटून दिलेली, तशी ती एक आमची कला आहे, परंपराच आहे ती आमची, माझ्या आजीची म्हणजे विठाबाईंची ती परंपराच आहे. मग प्रेक्षकांना पण मला एक सांगायचं आहे की बाबा त्या नजरेने तुम्ही त्या स्त्रीला का बघत नाही? जो म्हणावाचा मानपान त्या स्त्रीला का देत नाही? तुम्ही 9 दिवस उपवास करता, 9 दिवस रोज देवीला जाता, देवीची आरती होती, देवीच्या तुम्ही मनोभावी भक्ती करता. मग तसंच जर माझं एक मत आहे की बाबा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसाच झाला पाहिजे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे आणि ही लोककला जपली पाहिजे, हा आम्ही प्रत्येक जण आपण माध्यमातून आपण बोलत जातो. परंतु विषय असा होतो की ग्रामीण भागामध्ये किंवा काही गावखेड्यामध्ये त्यावेळेस तमाशा हा गावखेड्यामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये येतो, त्यावेळेस तमाशाक बघण्याचा दृष्टिकोन किंवा तमाशातल्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक तिथल्या लोकांचा वेगळा असतो. काय याबद्दल तुम्ही काय सांगाल? तमाशाला बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा झालेला आहे. त्याला कारणीभूत म्हणजे आता सध्याची नवीन पिढी दुसऱ्या वळणाला लागलेली. आता सध्याच्या नवीन पिढीला कोणची मुलगी कलाकार असो किंवा नसो, तिला काही येऊ नाही तर नाही येऊ, फक्त मुलगी दिसायला मॉडेल दिसली पाहिजे. आणि ती मुलगी तशी असली की कलेकडे कोणी बघतच नाही. आता खरी कला राहिलेलीच नाही. प्रेक्षकांना आता डीजे शो आलेले आहेत. प्रेक्षकांना आता काय पारंपरिक लोक जे आहेत, मुरब्बीत लोक आहेत, त्यांना तमाशा आवडतो. बरोबर नाही असं नाही. काय लोक म्हणतात वगनाट्य झालं पाहिजे, गणगोळण झाली पाहिजे. आताची तरुण पिढी ती त्यांना फक्त गाणी पाहिजे. आपण पाहिलं की ज्यावेळेस एखादं वगनाट्य असतं त्या वगनाट्यातून काहीतरी बोध दिला जातो. बरोबर. आणि गावखेड्यातली जी काय
40-50 जी लोक आहेत ती लोक वगनाट्य पाहण्यासाठी थांबून असतात. पण आताची ती तरुण पिढी आहे ती एकीकडे फक्त रंगबाजी झाली का निघून जातात. मग तुम्ही ह्या तरुण पिढीला तुम्ही काय आव्हान कराल? तरुण पिढीला आता आव्हान करायचं म्हणजे मला तरुण पिढीला एकच सांगायचंय की ठीक आहे, आता तसं म्हणा गेलं तर आताचा काळ बदललेला आहे. जे प्रेक्षकांना पाहिजे ते आता सध्याला तमाशा क्षेत्रात सुद्धा आम्ही दाखवतो. त्यांना जे पाहिजे तेच आम्ही दाखवतो. प्रेक्षक जर म्हटले की आम्हाला वगनाट्य नाही पाहिजे तर आम्ही त्यांचं ऐकतो, वगनाट्य दाखवत पण नाही. पण माझं एक प्रामाणिक मत आहे की तुम्ही यात्रेला कार्यक्रम ठरवता, तुम्ही एवढ्या पैशाची सुपारी घेता, तुम्ही कार्यक्रम किती तासाचा करून घेता आमच्याकडून. आम्हाला काय नाही, तुम्ही जर बंद करा म्हणले की आम्ही बंदच करतो. बरोबर. तुम्ही जर आम्हाला वगनाट्य दाखवा, गणगवून पारंपरिक दाखवा म्हटलं तर आम्ही तुम्हाला पूर्ण तमाशा दाखवणार. प्रेक्षकांना एक माझं सांगणं आहे की तमाशा ही जिवंत कला आहे आणि प्रेक्षकांचा जर प्रतिसाद भेटला या कलेला तर ही कला कायम टिकून राहील. नक्कीच. मला एक सांगा की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गावात तुम्ही जाता किंवा अनेक वेळा तुमच्या गाड्यांना अडवणूक होती ना, एक महाराष्ट्राची लोककला एकीकडे सरकार आपल्या विभागाला, सांस्कृतिक विभागाला भरमसाठ खर्च करत असतो आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर ते सरकारचे काही लोक तुम्हाला अडवणूक करतात. याबद्दल आता विषय कसा आहे की ज्या गावात आम्ही जाईल त्या गावात जर बाबा आमची जर अडवणूक झाली तर हे आता फडमालक जे आहेत, थोडक्यात माझी आजी विठाबाईंची नातू आहेत, रोहित नारायणगावकर, मोहित नारायणगावकर, माझी मावशी मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर आहेत, म्हणजे बरेच तमाशाचे फडमालक आहेत. हे सांगतात बाबा की आमच्याकडं तसं ते हे करारनामा आहे. पण आत्ताच असं झालेलं आहे की डिपार्टमेंट पण ऐकत नाही. जो टायमिंग 12चा दिलेला आहे त्या 12लाच कार्यक्रम बंद होतो आणि डिपार्टमेंट ऐकत नसल्यामुळं आम्हाला जे काय दाखवायचंय प्रेक्षकांना ते दाखवायला भेटत नाही. त्याच्यामुळे प्रेक्षकाच्या नजरेमध्ये ही कला आहे ना, ही कला कमी व्हायला लागलेली. एकीकडे स्वतःचं दुःख लपून दुसऱ्याला तुम्ही हसवत असतात तमाशा क्षेत्रामध्ये. हे सगळ्या बाबी तुम्हाला कशा काय जमतात? स्वतःचं दुःख लपवून आम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन करतो म्हणजे त्याला एक कारण आहे की आमचा हा पोटा पाण्याचा धंदा हाच आहे. आता एवढी मुलं शिकलेली असतात, कोणी 15वी शिकते, कोण 16वी शिकते, पण आता नोकऱ्याच राहिलेल्या नाहीत. आणि आम्हाला तमाशा क्षेत्रामध्ये बाबा आम्हाला पगार चांगला भेटतो. भले आम्ही 3 तास रात्रभर जागतो, 3 तास आम्ही काम करतो, पण आम्हाला पगार चांगला भेटतो. शिक्षणाला नोकऱ्या कुठं राहिलेल्या आहेत. मग जर का ते दुःखच जर आमच्या उराशी बाळगलं तर आमचा उदरनिर्वाह होणारच नाही. आम्हाला हे करणंच भाग आहे आणि ही कला आहे ना, ही कला जर केली तरच आमचं पोट पाणी भरेल. 7 महिने कार्यक्रम असतो, 4 महिने आम्ही घरी असतो. ज्यावेळी आम्ही फडमालकाकडनं ते उचल घेईल तेव्हा आम्ही घरात खातो. काम करून काय करायचे? 5,000 रुपये आता भेटतं कामाला. एखाद्या महिनाभराची वाट बघायची त्या 5,000ची. त्या 5,000मध्ये काय होतात? इतकी महागाई वाढलेली. आम्ही ज्यावेळी कार्यक्रमाला बाहेर पडल त्या टायमाला आम्हाला असं वाटतं की चला बाबा आपण निदान आम्ही म्हणजे बाबा मिस्टर आणि मी, आम्हाला असं वाटतं की आपण दोघं जर काय कमवायला आलो तर मागचे पाठीमागे जे 3-4 आहेत त्यांचं तरी पोट भरल. त्याच्यामुळं आम्ही दुःख आम्ही उराशी बांधतो आणि ही कला आम्ही पार पाडतो. एकंदरीत तमाशा जे आहे, तमाशाच्या स्टेजच्या पाठीमागं जो काय जी कला, जे काय तुमचं मेकअप वगैरे असेल, सगळ्या गोष्टी असेल, पुढे प्रेक्षक बसले असतात, तुम्हाला ते तेवढ्या टायमिंग मध्ये तुम्हाला जायचं असतं. हे सगळ्या टायमिंग कशा प्रकारे तुम्ही मॅच करता? आता हा टायमिंग असा असतो की पहिलं कसं होतं, पहिलं बरोबर 9ला तर 9ला कार्यक्रम चालू व्हायचे. जास्तीत जास्त 8:30ला चालू व्हायचे. प्रेक्षकच तेवढं यायचं. तमाशा म्हणलं की प्रेक्षक पळतच यायचं. 7लाच बुकिंग चालू व्हायची. आताची प्रेक्षकांची म्हणजे तो बघण्याचा दृष्टिकोन राहिला नाही. प्रेक्षक आता डळमळ करत करत पाक 9 वाजतात. तोपर्यंत आम्ही पण मेकअप करून कंटाळून जातो. मग येऊन किती प्रेक्षक येते. आता सध्या तिकीटच्या कार्यक्रमाला 200, 250, 300. मालकांचा उदरनिर्वाह काहीच याच्यात होत नाही. त्यांना जे ठरलेले लोक आहे त्यांचा पगार द्यावाच लागतो. पहिलं असं होतं की 7 महिने पुरे भरायचे, 210 दिवस पुरे भरायचे कार्यक्रमाचे. आता नाही बरं. आता त्यात मालकांचा पण काही दोष नाही. कुठं काय गावामध्ये काय वाद झाला, लायसन भेटत नाही, कार्यक्रम बंद. बरोबर. तर माझं पण एक मत आहे बाबा ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे.
सरकारने दिलं पाहिजे आणि प्रेक्षकांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जो तो कला पोटासाठी करतोय. तुम्ही 100 रुपये तिकीट काढून काय चेष्टा करायला येता का? मग तुम्ही चेष्टा कोणाची करा ना, जे तुमच्या समोर कला दाखवत नाही त्यांची करा ना. 2-2, 3-3 मला नाव नाही कोणाचं घ्यायचं, तुम्ही 2-2, 3-3 लाख रुपये घेता. बरोबर. तुम्ही 3 लाख रुपये एक कार्यक्रम 5 गाण्याचा बघायला घेता. शिवाय ते जर तुमच्या गावात आले तर बिस्लेरी बाटली, त्यांना हॉटेलमध्ये जेवण, त्यांच्या मागं बाउन्सर. खऱ्या कलेचं काय केलं तुम्ही? बरोबर. खऱ्या कलेला किंमत आहे का? तिला खाली बसून ते खाली प्रेक्षक तिला घाण चाळे करल, तिला दगड वाईट मारतात. तिला दगड मारतील, वाईट नजरेने बघतील. म्हणजे मला स्पष्ट सांगायचंय की आता सध्याला खऱ्या कलेकडे न बघता आता फक्त अंग प्रदर्शन जी व्यक्ती दाखवाल, जी मुलगी चाळे प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार करल तिला किंमत राहिलेली. तुमचा एखादा असा अनुभव असेल की तमाशा या क्षेत्रामधला, की तुमच्या डोळ्यात त्यावेळेस तुमच्या पाणी आले असेल, असा एखादा तुमचा जर प्रसंग असेल तो तुम्ही सांगावं जरा. प्रसंग म्हणजे जास्त प्रसंग वाईट हा कोरोनाच्या टायमाचा आला. ज्यावेळी आमचे कार्यक्रम चालू होते, म्हणजे माझ्या आजीचे विठाबाईंचे कार्यक्रम चालू होते, आम्हाला माहितीच नव्हतं हा कोरोना रोग आलाय. आता नेमकं त्या टायमाला ओपन शो चालू होते चैत्राचे, त्याच्या अगोदर यात्रा असतात. बरोबर. अचानकच कळालं की कोरोना हा आलेला आहे आणि त्याच्यामुळं बरेच लोकांचं येणं जाणं सगळीकडे बंद केलेलं आहे. कार्यक्रमाला परवानगी भेटत नाही. आता एवढे लोक, आमच्याकडे तर असं आम्ही काय पाठीमागं ठेवलंच नाही की आम्हाला पुढं काय घडणार आहे माहितीच नव्हतं. अचानकच कार्यक्रम बंद झाले, आम्ही घरी आलो. म्हणजे आम्हाला इतकं त्या गोष्टीचं वाईट वाटलं की ते 3 वर्ष आमचे, म्हणजे पूर्ण 3 वर्ष आमचं सगळं स्तब्ध होत. कार्यक्रम नाही, असेच मुलाखत घ्यायला आले की आम्ही रडायचो त्यांच्यापाशी. आम्हाला मदत झाली, आम्हाला धान्याची जी मदत झाली आम्हाला, रडायचो आम्ही की आता काय करायचं, काम पण नाही त्या टायमाला. माझ्या मिस्टरांनी हमालाचं काम केलं त्या टायमाला. घरातलं बाबा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी मार्केटला हमालाचं काम केलं. मग सरकार तुम्हाला काय मदत नाही केली त्यावेळेस काही? हा, सरकारने मदत केली, नाही असं नाही, सरकारने मदत केली. सरकारने मदत तमाशा फड मालकांना केली. तमाशा फड मालकांनी कलाकारांना काय थोडेफार जे काय द्यायचं, फुल नाही फुलाची पाकळी दिली. पण आता तमाशा फड मालकांचा बी त्यात दोष नव्हता, त्यांच्या पण अंगावर भरपूर कर्ज होतं. बरोबर. त्यांना सरकारने मदत म्हणजे काय अशी काय 5 आणि 10 लाखांनी नाही केली. काय आपली फुल नाही फुलाची पाकळी केली. ते पण 3 वर्ष घरीच बसून होते फड मालक, त्यांच्याबद्दल तर आपण काय बोलणार. बरोबर. आपण पाहिलं की आपल्यासमोर होत्या लक्ष्मी नारायणगावकर, की ज्यांनी वयाच्या 12 वर्षापासून ही तमाशाची जी कला आहे ही जपली. आपली आजी विठाबाई भाऊ मग नारायणगावकर यांच्याच त्याच्या वारसाने ही आज कला ही महाराष्ट्रभर पोहोचवत आहे. खरं तर ही महाराष्ट्राची संस्कृती जी आहे, पारंपरिक लोककला म्हणजे तमाशा ही जपली पाहिजे, ह्याच त्यांचा हा उद्देश होता. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर डीजेच्या गाण्यावरती आज लाखो रुपये तुम्ही देताय, पण महाराष्ट्राची जी जिवंत जी कला आहे, जी लोककला आपण जी म्हणतो, ती कला कुठेतरी लोप पावत चालली आहे का? कारण ही जर कला जपली नाही तर येणाऱ्या पिढीला तमाशा काय आहे हे देखील माहीत पडणार नाही. म्हणून ही कला जपावी, ह्या कलावंतांना एक चांगल्या प्रकारचा दर्जा द्यावा. आपल्या जर गावात जर ते आले तर त्यांना त्यांचा एक आदर सत्कार त्यांचा व्यवस्थित प्रकारे करा. त्यांच्याकडे वाईट नजर न पाहता त्यांच्याकडे जी कला आहे त्या कलेला तुम्ही प्रतिसाद चांगला द्या, हीच ह्या माध्यमातून एक विनंती होती. जी कला महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या देखील कानाकोपऱ्यामध्ये पोचलेली आहे, त्या कलेला एक वेगळा दर्जा आज देणं गरजेचं आहे. आणि त्याच माध्यमातून आपण ही ज्या यांच्या भावना आहेत आपण त्या घेतल्या. ताई, नमस्कार तुम्हाला. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद. तुम्ही पाहत राहा फक्त जुन्नर डायरी.